एकतर इलेक्शन कमिशनच्या बाबतीत जो काही निर्णय पार्लमेंटमध्ये भाजप सरकारने घेतला आहे तसं बघितलं तर आता इलेक्शन कमिशन भाजपची एक राजकीय विंग झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण का तिथं असणारा जो प्रमुख आहे त्याची नियुक्ती करण्याचा पूर्णपणे अधिकार हे सत्तेतल्या लोकांना आहे। त्यामुळे अशा इलेक्शन कमिशनकडनं आपण काय दुसरं अपेक्षित करणार होतो। असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह दिलं असलं तरी आमच्याकडे ज्या व्यक्तीने नाही तर ज्या बापाली ती पार्टी सुरू केली असा बाप माणूस आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आम्हाला कुठेही टेन्शन वाटत नाही। स्वतः या वयामध्ये सुद्धा अन्यायाच्या विरोधात लढत आहेत। इलेक्शन कमिशनमध्ये ते स्वतः तिथं गेले, ज्या पार्टीचा जन्म लोकांमुळे आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे झाला ती पार्टी वाचवण्यासाठी इलेक्शन कमिशनला साहेब स्वतः गेले। त्याच्यावरनं त्यांची कमिटमेंट ही दिसते। कमिटमेंट असणारी लोक आज राजकारणात पाहिजे। स्वहितासाठी लढणारी लोक नको तर लोकांच्या हितासाठी लढणारी लोक पाहिजे असं सगळ्यांचंच मत झालं। सुद्धा ते थांबलेलं नाही, पक्ष फोडणं त्यांनी सुरुवात ठेवलेलं आहे। जे काही नेते आहेत त्यांना ईडीच्या कारवाईमध्ये गुंतवून ठेवणं नाहीतर जेलमध्ये टाकणं हे का केलं जातं, कारण का लोकांवरचा विश्वास भाजपच्या नेत्यांचा नाही तर जी काही महाशक्ती आहे त्यांचा कुठेतरी उडालेला आहे। त्यामुळे नेते जवळ करायचे, पक्ष फोडायचे आणि त्याच्यावर कुठेतरी सत्तेत यायचं एवढंच कुठेतरी भाजपला पडलेलं आहे। आणि सगळ्यात जास्त टेन्शन जर बीजेपीला कुठं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे मोदी साहेब काही महिन्यातच किती वेळा महाराष्ट्रामध्ये आले याच्यावरून समजून घ्या की महाराष्ट्राच्या जनतेची भीती ही भाजपला खूप मोठ्या प्रमाणात वाटते, कारण का जे काही ध्रुवीकरण इतर राज्यांमध्ये भाजप करू शकतं ते महाराष्ट्रात करू शकत नाही, कारण की ही संतांची भूमी आहे, तो व्यक्तींची भूमी आहे। आणि या भीतीपोटी नरेंद्र मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये आलेत, पुढच्या काही महिन्यांमध्ये येणार आहे। त्यामुळे याच्यावरून समजून घ्या भाजप महाराष्ट्रातल्या लोकांना घाबरलेला आहे, पण महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी करत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे। पण आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार, आम्ही कोर्टात जाऊच। पण शेवटी 2000च्या साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचं निर्माण झालं होतं तेव्हा कुणालाही आमचं चिन्ह काय हे माहीत नव्हतं। सगळ्यांना पवार साहेब कोण आहेत, पवार साहेबांनी काय केलं हे माहीत होतं। त्याच्यामुळेच हे जे नेते फुटीर गटातले भाजपबरोबर गेले ते निवडून आले। त्यामुळे आमचा विश्वास हा साहेबांवर, साहेबांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आहे। तसंच एक सांगतो की जखमी वाघ हा एकदम घातक असतो, हे कुठंतरी फुटीर गटाने तसंच भाजपने जाणून घेतलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो। एका इलेक्शन कमिशनने सांगितलेलं चिन्ह सांगण्याची आज जरूरत नाही। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत नाव जे लोकांच्या मनात आहे असंच नाव हे दिलं जाईल। चिन्हाच्या बाबतीत कदाचित आज निर्णय घेतला जाणार नाही, तो चिन्ह असंच येईल जे सर्वसामान्य लोकांचं प्रतीक आहे।